नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वे प्रकरण पाहणार आहोत। 7व्या प्रकरणाचे नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न। इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला नॅशनल इन्कम। राष्ट्रीयला आपण इंग्रजीत म्हणतो नॅशनल, उत्पन्नाला म्हणतो आपण इन्कम, नॅशनल इन्कम। आपण आता विद्यार्थ्यांनो यामध्ये पहिला प्रश्न अभ्यासणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। आता विद्यार्थ्यांनो आपल्या प्रकरणाचं नाव काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न। मग पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये। तर विद्यार्थ्यांनो सुरुवातीला आपण थोडीशी प्रस्तावना पाहूया। इंट्रोडक्शन। राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। या ओळीचा अर्थ होतो की राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो। भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली आणि सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करायला सुरुवात केली। किती साली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली विद्यार्थ्यांनो? 1949 साली। भारतात 1949 साली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली। कोणी केली? केंद्र सरकारने। आणि तेव्हापासून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करायला सुरुवात केली। सद्यस्थितीमध्ये म्हणजे सध्या केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO ही दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करते। भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना किती साली करण्यात आली विद्यार्थ्यांनो? 1949 साली। आणि 1949 सालापासून काय राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करायला सुरुवात केली। मग सद्यस्थितीमध्ये सध्या कोण राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करते? केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO। आता विद्यार्थ्यांनो आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ व व्याख्या पाहूया। आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे। बरोबर आहे ना? कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असो कशावर आधारित असते? पैशावर। आणि म्हणूनच काय देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे फक्त पैशातच मोजले जाते। महत्त्वाचं विधान आहे पहा। कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे कशात मोजले जाते? फक्त आणि फक्त पैशातच मोजले जाते। देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय। आपल्या भारताचे एकूण उत्पन्न असेल तर ते आपल्या भारताचे राष्ट्रीय उत्पन्न झाले। थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय। एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या काळामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न। आता विद्यार्थ्यांनो आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सविस्तर व्याख्या पाहूया। पहा, पहिली व्याख्या आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय उत्पन्न समिती। भारताची जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे ना तिने केलेली व्याख्या पहा। विशिष्ट कालखंडात म्हणजेच विशिष्ट कालावधीत, विशिष्ट कालखंडात म्हणजेच एका आर्थिक वर्षाच्या काळात, आणि आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च। विशिष्ट कालखंडात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना म्हणजेच मोजमाप, दुहेरी गणना टाळून केलेले मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय।
पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना व्याख्या ऐका. विशिष्ट कालखंडात म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत, विशिष्ट कालखंडात म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या वस्तू व सेवांची दोनदा मोजमाप करायचं नाही, फक्त एकदाच मोजमाप करायचं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. दुसरी व्याख्या सांगितली आहे प्राध्यापक A.C. पिगू या अर्थतज्ज्ञाने. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी, काय सांगितलं, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी ज्या उत्पन्नाचे पैशात मोजमाप केले जाते त्या उत्पन्नाला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. सोपी व्याख्या आहे विद्यार्थ्यांनो. काय व्याख्या आहे? समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी ज्या उत्पन्नाचे पैशात मोजमाप केले जाते त्या उत्पन्नाला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आता एक उदाहरण सांगतो विद्यार्थ्यांनो. मी एक डॉक्टर आहे. मी माझ्या पेशंटला डॉक्टरची सेवा देतो, त्याबद्दल मी काय करतो, शुल्क आकारतो, फी आकारतो. मग त्या सेवेचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होईल कारण मी फी आकारतो. परंतु समजा माझ्या आईने मला काही सेवा दिली, स्वयंपाक वगैरे काय असेल, माझ्या बायकोने मला सेवा दिली, तर त्या सेवेचे मी त्यांना पैसे देत नाही, म्हणजे त्या सेवेचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. व्याख्या समजली? समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी ज्या उत्पन्नाचे पैशात मोजमाप केले जाते त्या उत्पन्नाला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. पुढची व्याख्या आहे प्राध्यापक फिशर या अर्थतज्ज्ञाची. एका वर्षाच्या कालावधीत, 1 वर्ष म्हणजे कोणतं विद्यार्थ्यांनो, आपलं आर्थिक वर्ष, 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशाच्या निव्वळ उत्पादनाचा जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आता विद्यार्थ्यांनो आपण पहिलं वैशिष्ट्य पाहू. स्थूल आर्थिक संकल्पना. स्थूल म्हणजे समग्रलक्षी. स्थूल म्हणजेच काय? समग्रलक्षी, साकलिक, सर्वलक्षी, अनेक शब्द आहेत. पहा, राष्ट्रीय उत्पन्न ही एक समग्रलक्षी संकल्पना आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही एक स्थूल आर्थिक संकल्पना आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हे एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्नाशी संबंधित असते. पुन्हा एकदा ऐका. राष्ट्रीय उत्पन्न ही कशी? समग्रलक्षी संकल्पना आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल आर्थिक संकल्पना आहे. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय उत्पन्न हे एका व्यक्तीशी संबंधित नसते, तर राष्ट्रीय उत्पन्न हे काय? संपूर्ण अर्थव्यवस्थेतील, संपूर्ण देशातील एकूण उत्पन्नाशी संबंधित असते. थोडक्यात काय? देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. पहा, फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच समावेश. अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच समावेश. पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तूंचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तूंचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. म्हणजे काय? दोनदा मोजमाप केले जात नाही. आता ते कसं मी उदाहरणाद्वारे सांगतो पुढे. राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच समावेश केला जातो. वाक्य अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तूंचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तूंचे दुहेरी मापन, दोनदा मोजमाप टाळले जाते. आणि राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच समावेश केला जातो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात मध्यम वस्तूंचा
मध्यम वस्तू म्हणजे अर्धसिद्ध वस्तूंचा समावेश केला जात नाही. आता उदाहरण पहा विद्यार्थ्यांनो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नात साखरेचे मूल्य निश्चित करताना, राष्ट्रीय उत्पन्नात काय साखरेचे मूल्य धरताना किंवा निश्चित करताना ऊसाचे मूल्य विचारात घेतले जात नाही. काय सांगितलं, राष्ट्रीय उत्पन्नात साखरेची किंमत आपण धरली, साखरेचं मूल्य आपण त्याच्यामध्ये धरलं, तर ऊसाचे मूल्य, ऊसाची किंमत त्यात विचारात धरली जात नाही. कारण का, साखरेच्या किमतीतच ऊसाची किंमत मोजलेली असते. म्हणजे या ठिकाणी ऊस ही मध्यम वस्तू झाली, ऊस ही काय मध्यम वस्तू झाली आणि साखर ही अंतिम वस्तू झाली. आणि राष्ट्रीय उत्पन्नात काय फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच समावेश केला जातो. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. आता दुसरं उदाहरण सांगतोय पहा. काय सांगितलं, राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तूंचाच समावेश केला जातो, मध्यम वस्तूंचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ गव्हापासून आपण पीठ बनवलं, पिठापासून ब्रेड बनवले. ब्रेड बनवा, टोस्ट बनवा, खारी बनवा, नाही तर चपाती बनवा. गव्हापासून पीठ बनवलं, पिठापासून ब्रेड. तर गहू व पीठ या मध्यम वस्तू आहेत. काय सांगितलं विद्यार्थ्यांनो, गहू व पीठ या कशा मध्यम वस्तू आहेत. आणि तर ब्रेड ही अंतिम वस्तू आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात फक्त ब्रेडच्याच किमतीचा समावेश केला जातो. गहू व पीठ या मध्यम वस्तूंच्या किमतीचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. कारण गहू व पिठाची किंमतच या ब्रेडच्या किमतीत समाविष्ट केलेली असते. समजलं? म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू व सेवांचा समावेश केला जातो, मध्यम वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे निव्वळ समग्र मूल्य. समग्र म्हणजे स्थूल, स्थूल म्हणजेच एकूण. समग्र म्हणजेच काय, स्थूल, स्थूल म्हणजेच एकूण. पहा, राष्ट्रीय उत्पन्नात वस्तू व सेवांचे निव्वळ मूल्य समाविष्ट केले जाते. राष्ट्रीय उत्पन्नात वस्तू व सेवांचे निव्वळ मूल्यच समाविष्ट केले जाते. म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्नात झीज, घसारा खर्च विचारात घेतला जात नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय, झीज, घसारा खर्च विचारात घेतला जात नाही. म्हणून काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे निव्वळ समग्र मूल्य होय. पुढचं वैशिष्ट्य पहा, निव्वळ विदेशी उत्पन्न. आपल्या नागरिकांनी म्हणजे भारतीय नागरिकांनी, उदाहरणार्थ सांगितला, आपल्या नागरिकांनी विदेशात मिळविलेले उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जाते. आपले जे भारतीय लोक असतील ना, त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये जे मिळवलेलं उत्पन्न असेल ना, त्याचा समावेश भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. या उलट विदेशातील नागरिकांनी आपल्या देशात मिळवलेले उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जाते. पुन्हा एकदा ऐका, विदेशातील जे लोक असतील ना नागरिक, त्यांनी आपल्या देशात भारतात मिळवलेलं उत्पन्न हे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जाते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निर्यात मूल्य व आयात मूल्य, एक्स म्हणजे एक्सपोर्ट निर्यात, वजा एम म्हणजे इम्पोर्ट आयात, आणि विदेशातून मिळालेले उत्पन्न व विदेशाला दिलेली देणगी, आर म्हणजे काय, विदेशातून मिळालेले उत्पन्न, पी म्हणजे विदेशाला दिलेली देणगी, यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. लक्षात आलं का विद्यार्थ्यांनो? पुन्हा एकदा ऐका, आपल्या देशातील नागरिकांनी म्हणजे भारतीय लोकांनी विदेशात मिळवलेले उत्पन्न हे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जाते. तर विदेशातील नागरिकांनी
आपल्या भारतात मिळवलेले उत्पन्न भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जाते. म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निर्यात मूल्य व आयात मूल्य, एक्स म्हणजे एक्सपोर्ट निर्यात मूल्य, एम म्हणजे इम्पोर्ट आयात मूल्य आणि विदेशातून मिळालेले उत्पन्न आर आणि विदेशाला दिलेली देणगी पी यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे आर्थिक वर्ष. पहा, महत्वाचं वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विशिष्ट कालखंड, विशिष्ट कालखंड म्हणजे विशिष्ट कालावधी, कालखंड म्हणजे कालावधी, कालखंड म्हणजे काय, कालावधी. आता पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विशिष्ट कालखंड हा विचारात घेतला जातो. म्हणजेच काय, विशिष्ट कालखंड म्हणजेच एक आर्थिक वर्ष विचारात घेतले जाते. व हे आर्थिक वर्ष म्हणजे काय, 1 एप्रिल ते 31 मार्च असते. हे तुम्हाला मी व्याख्येतच सांगितलंय. पुन्हा एकदा पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विशिष्ट कालखंड विचारात घेतला जातो. म्हणजेच विशिष्ट कालावधी विचारात घेतला जातो. विशिष्ट कालखंड म्हणजेच विशिष्ट कालावधी, याचा अर्थ काय, एक आर्थिक वर्ष. आणि कोणतं असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च असते. पुढचं वैशिष्ट्य आहे प्रवाही संकल्पना. पहा, राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. आता एक सोपं उदाहरण देतो. मी एक 10 रुपयाचा वडापाव खरेदी केला. माझा खर्च म्हणजे दुसऱ्याचे उत्पन्न झाले. मी 10 रुपये खर्च केले म्हणजे ते वडापाववाल्याला मिळाले. तोच त्या पैशातून काय करेल, त्याचा कच्चा माल म्हणजे बेसन पीठ असेल, तेल असेल, बटाटे असेल, तो खरेदी करेल. म्हणजे एकाचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नात एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा समावेश होतो. थोडक्यात काय, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. शेवटचं वैशिष्ट्य पाहू आपण. पहा, पैशात व्यक्त केलेले मूल्य, याचा अर्थ फक्त पैशातच मोजमाप केले जाते. पैशात व्यक्त केलेले मूल्य याचा अर्थ काय होतो, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे फक्त पैशातच केले जाते. पहा आता स्पष्टीकरण, राष्ट्रीय उत्पन्न हे फक्त पैशातच मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्न हे कशात, फक्त आणि फक्त पैशातच मोजले जाते. आता महत्त्वाचं पहा, ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप हे पैशात करता येते, ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशात करता येते, त्याच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टरची सेवा, इंजिनियरची सेवा, वकिलाची सेवा, आपण त्यांना पैसे देतो, त्या सेवेचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. या उलट ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप, या उलट ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशात करताच येत नाही, त्या वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. काय सांगितलं, ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप आपल्याला पैशात करता येत नाही, त्या वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. उदाहरणार्थ गृहिणीची सेवा, आपण काय आपल्या गृहिणीला पैसे थोडी देतो स्वयंपाक धुणे भांडे केल्याबद्दल. आईची सेवा विनामूल्य असते. गृहिणीची सेवा असेल, आईची सेवा असेल, शिक्षकांनी स्वतःच्या मुलाला शिकवणे ही विनामूल्य सेवा असते. आणि अशा विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. आता इथे वस्तू पण म्हणालोय, मला जर एखाद्याने भेट वस्तू दिली असेल, मला जर सरकारने स्कॉलरशिप दिली असेल, भेट वस्तू दिली असेल,
कोणी मला देणगी दिली असेल तर त्याचं मोजमाप पैशात करता येत नाही. आणि मग भेटवस्तू असेल, देणगी असेल, अनुदाने असेल, याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही.